नमस्कार. आपण आता जर्नल एंट्रीज बघणार आहोत. इन द बुक्स ऑफ सुनील जर्नल. ओके, तुम्ही जर्नलचा फॉर्मॅट वगैरे आखायचा आहे. ड्रॉवर जर्नल. ओके, इन द बुक्स सुनील ड्रॉवर जर्नल. पहिली जर्नल एंट्री. पहिलं काय म्हटलंय त्यांनी? सुनील ड्रॉज अ बिल ऑन अनिल फॉर ₹7,000 ॲट 3 months. सुनीलने अनिलवर 7,000 रुपयाचं बिल 3 महिन्यांसाठी इश्यू केलेलं आहे. अनिलने ते ऍक्सेप्ट केलं अँड रिटर्न इट टू सुनील. पहिलं बिल माझ्याकडे काय आलं? पहिली जर्नल एंट्री. व्हॉट कम्स इन? बिल्स रिसिवेबल कम्स इन. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. हु इज गिवर? अनिल इज गिवर. बरोबर, अनिल अकाउंट. अमाऊंट किती? 7,000. बरोबर, पहिली जर्नल एंट्री तर झाली. बिंग बिल रिसिव्ह. पुढे द बिल इज डिस्काउंटेड बाय सुनील फॉर ₹6,950 विथ हिज बँक. सेकंड जर्नल एंट्री. बँक अकाउंट डेबिट. डिस्काउंट अकाउंट डेबिट टू व्हॉट गोज आउट? बिल्स रिसिवेबल अकाउंट. बिल्स रिसिवेबल किती रुपयाचं आहे? 7,000 रुपयाचं. बँकेने किती दिले? 6,950. डिस्काउंट किती? 50 रुपये. बिंग बिल डिस्काउंटेड विथ बँक. ओके, क्लिअर झाली. दुसरी जर्नल एंट्री. ह्या दोन येत आहेत. आता तुम्हाला प्रॅक्टिस केली असेल येत आहेत. आज पहिल्यांदाच येऊन बसायला तर काही येणार नाही. ओके, पुढे मॅच्युरिटी पिरियडला ड्यू डेट आली. अनिलला वाटलं की ह्या बिलाचे तो पैसे देऊ शकत नाही. ओके, लक्षात येते. तर पटकन डिसऑनर्डची एंट्री मारायची. तिसरी बिल कुठे आहे? बँकेत. बँक कोणाला देणार? ड्रॉवीला देणार. ड्रॉवीचं नाव काय? अनिल. अनिल अकाउंट डेबिट टू बँक. इथे नोटिंग चार्जेस वगैरे काही नाहीये, त्याच्यामुळे 7,000चे 7,000. बरोबर आहे. अनिल इज द रिसिव्हर ऑफ द बिल, बँक इज द गिव्हर ऑफ द बिल. नॅरेशन लिहिणार बिंग बिल डिस्काउंटेड विथ बँक. ओके, पण हे रिन्युअल असल्यामुळे नॅरेशन मध्ये डिसऑनर्ड न लिहिता अँड ओल्ड बिल कॅन्सल्ड. ओके, बिंग बिल डिस्काउंटेड विथ बँक अँड ओल्ड बिल कॅन्सल्ड. ओके, किंवा नुसतं एवढं जरी लिहिलं बिंग ओल्ड बिल कॅन्सल्ड तरी सुद्धा चालेल. तिसरी जर्नल एंट्री समजली. पहिली बिल आलं माझ्याकडे ऍक्सेप्ट करून. दुसरं मी बँकेत डिस्काउंट केलं. तिसरं काय झालंय? बिल डिसऑनर्ड झालंय, पण नॅरेशन मध्ये लिहिताना हे रिन्युअल आहे. बिंग ओल्ड बिल कॅन्सल्ड किंवा बिंग बिल डिस्काउंटेड विथ बँक अँड ओल्ड बिल कॅन्सल्ड असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. पुढे अनिल काय सांगतोय की बाबा नवीन बिल इश्यू कर 7,000 रुपयांचं. ओके, आपण काय सांगतोय? सुनील की मी बिल नवीन इश्यू करतो, पण ते कसं असेल? क्रेडिट पिरियड 1 महिन्याचं असेल, पण तुला इंटरेस्ट द्यावा लागेल. इंटरेस्ट किती आहे? 50 रुपये. त्याच्यासाठी आधी आपल्याला इंटरेस्ट चार्जची एंट्री इथे करावी लागेल. ओके, इंटरेस्ट चार्जची. पुढची चौथी इंटरेस्ट. इंटरेस्ट आपल्यासाठी काय आहे? इन्कम आहे. आणि हे कोणावर लावणार आहे आपण? अनिलवर लावणार आहे. त्यामुळे अनिल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट किती आहे? 50 रुपये. बिंग इंटरेस्ट चार्ज. बिंग इंटरेस्ट चार्ज. ओके, त्याच्या पुढे नवीन बिल इश्यू झालं. नवीन बिल कसं इश्यू झालं? 7,000 रुपये बिल आणि 50 रुपये इंटरेस्ट. तर पुढची जर्नल एंट्री पाचवी. नवीन बिल आलं. बिल्स रिसिवेबल इथे लिहायचं सेकंड अकाउंट डेबिट अँड हु इज गिव्हर? टू अनिल अकाउंट. अमाऊंट किती? 7,050. अमाऊंट किती? 7,050. पाचवी जर्नल एंट्री बिल्स रिसिवेबल सेकंड अकाउंट डेबिट टू अनिल अकाउंट 7,050 रुपीज. ओके, नॅरेशन मध्ये लिहायचं बिंग फ्रेश बिल रिसिव्ड किंवा बिंग फ्रेश ऍक्सेप्टन्स रिसिव्ड विथ इंटरेस्ट ₹50. ओके, बिंग फ्रेश बिल रिसिव्ड विथ इंटरेस्ट ₹50. नवीन बिल आलं आपल्याकडे. आपण काय करणार? या बिलाचं बघा आता सायकल कशी फिरते. हे बिल ड्रॉवर सुनील हा स्वतःकडे ठेवेल? नाही.
बँकेत डिस्काउंट करेल नाही, इंडोर्स करेल नाही, तर तो ते बिल काय करतोय, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंटला पाठवतोय. पुढची 6वी एंट्री, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू व्हॉट गोज आउट, बिल्स रिसिवेबल सेकंड अकाउंट. अमाऊंट किती, 7,050, 7,050. बरोबर. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल सेकंड अकाउंट 7,050. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट इज द रिसिव्हर, बिल्स रिसिवेबल अकाउंट इज गोज आउट. ओके. नॅरेशन मध्ये बिंग बिल सेंड फॉर कलेक्शन, बिंग बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन कसंही लिहा. ओके. आणि ड्यू डेटच्या दिवशी बिलाचे पैसे मिळत आहेत. पुढची जर्नल एंट्री 7वी, बँक ब्रॅकेट मध्ये लिहा कॅश अकाउंट डेबिट टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट 7,050, 7,050. बरोबर आहे. नॅरेशन येणार, कळलं ना. बँक किंवा कॅश, काय बिलाचे पैसे मिळत आहेत. कॅश सध्या नका लिहू, कारण बिल जर बँकेत टाकलं तर पैसे सुद्धा बँकेतच येणार. बँक अकाउंट डेबिट, बँक इज द रिसिव्हर ऑफ दिस अमाउंट अँड बिल सेंड फॉर कलेक्शन इज अ गिव्हर ऑफ दिस अमाउंट. ओके. त्यामुळे बँक अकाउंट डेबिट 7,050 टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट 7,050 रुपीज. नॅरेशन बिंग न्यू बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट, बिंग न्यू बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट. क्लिअर झालं, समजलंय. बघा पहिली एंट्री, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 7,000 टू अनिल अकाउंट 7,000. बरोबर आहे. बिल आलं, हु इज गिव्हर, अनिल इज गिव्हर. बरोबर आहे. हे जुन्या बिला संदर्भात. मग हे जुनं बिल आपण काय केलं, बँकेत डिस्काउंट केलं. बँक इज द रिसिव्हर ऑफ 6,950, डिस्काउंट एक्सपेन्सेस लॉसेस 50 अँड व्हॉट गोज आउट, बिल्स रिसिवेबल गोज आउट 7,000. नॅरेशन बिंग बिल डिस्काउंटेड विथ बँक. पण हे जे जुनं बिल आहे 7,000चं ते काय झालं, ड्रॉवी अनेबल टू मेक द पेमेंट ऑन ड्यू डेट. त्याच्यासाठी ते बिल ओल्ड बिल कॅन्सल्ड झालं. ओके. त्यामुळे ते बिल कोणी दिलं, बँक इज द गिव्हर, अनिल इज द रिसिव्हर ऑफ द बिल. अमाऊंट किती आहे, 7,000. नॅरेशन येणार, अनिल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 7,000. नॅरेशन बिंग ओल्ड बिल कॅन्सल्ड. ओके. चौथं, नवीन बिल इश्यू झालंय, पण कसं झालंय, विथ इंटरेस्ट झालं. त्याच्यासाठी इंटरेस्ट चार्जची एंट्री करायची. बरोबर आहे. मिळालेलं नाहीये इंटरेस्ट, पण इंटरेस्ट चार्ज करायचंय. तर त्याची जर्नल एंट्री, अनिल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट आपल्यासाठी ड्रॉवरसाठी एक्सपेन्स नाहीये, इन्कम आहे. त्याच्यासाठी क्रेडिट दिलं, पण हे कोणावर चार्ज केलंय, अनिलवर चार्ज केलं. त्याच्यासाठी अनिल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट 50 रुपीज. नॅरेशन बिंग इंटरेस्ट चार्ज. बरोबर आहे. पुढचं नवीन बिल आपण बनवलं 7,050चं, अनिलकडे पाठवलं, अनिलने ऍक्सेप्ट केलं, परत आपल्याकडे आलं. व्हॉट कम्स इन न्यू बिल, सेकंड बिल आलं, बिल्स रिसिवेबल सेकंड अकाउंट डेबिट टू अनिल अकाउंट 7,050. बिल्स रिसिवेबल कम्स इन, अनिल इज द गिव्हर. नॅरेशन बिंग न्यू बिल रिसिव्ड विथ इंटरेस्ट ₹50. ओके. आता हे जे नवीन बिल आहे ते काय केलं आपण, चौथा अल्टरनेटिव्हने बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंटला पाठवलंय. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 7,050. बिंग बिल सेंड टू बँक फॉर कलेक्शन. बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट इज अ रिसिव्हर, बिल्स रिसिवेबल गोज आउट. बरोबर आहे. जर्नल एंट्री प्रत्येक लक्षात घ्या, का डेबिट आणि का क्रेडिटच पडतंय. ओके. आणि लास्ट बिल ऑनर्ड झालंय, बिलाचे पैसे मिळालेत. ओके. बिल कुठे, बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंटला, तिथे पैसे आले, त्याच्यासाठी त्याला क्रेडिट दिलंय. बिकॉज बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट इज द गिव्हर अँड बँक इज द रिसिव्हर ऑफ दिस 7,050 रुपीज. त्याच्यासाठी बँक अकाउंट डेबिट 7,050 टू बिल सेंड फॉर कलेक्शन अकाउंट 7,050. बिंग बिल ऑनर्ड किंवा बिंग फ्रेश बिल किंवा सेकंड बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट. ओके. लक्षात येते. नॅरेशन मी इथे कुठेही लिहून दिलेले नाहीयेत, पण मी तुम्हाला सांगतोय ते तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित जर्नलचा फॉर्मॅट आखून व्यवस्थित करायचे. आपण भरपूर वेळ देतोय सध्या तुम्हाला. ओके. प्रॉपरली इन द बुक्स ऑफ सुनील, ड्रॉवर, जर्नल, डेट, पर्टिक्युलर,
LF डेबिट रुपीज क्रेडिट रुपीज व्यवस्थित आखायचं आहे. ओके, लक्षात येते. आधी प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर जर्नल एंट्रीज करायच्या. सध्या इन द बुक्स ऑफ सुनील ड्रॉवर जर्नल एंट्रीज व्यवस्थित करून घ्या. ओके, त्या झाल्यावर इन द बुक्स ऑफ ड्रॉवी अनिलच्या जर्नल एंट्रीज करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर इन द बुक्स ऑफ सुनील आपल्याला लेजर करायचं. इन द बुक्स ऑफ सुनील अकाउंट. ओके, चला बघा.